नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या या व्हिडिओमध्ये। गेल्या व्हिडिओमध्ये आपण 10वीचा मार्कशीट कशा प्रकारे डाउनलोड करायचा आणि तसेच 10वीचा सनद कशा प्रकारे डाउनलोड करायचा याची आपण माहिती बघितलोत। परंतु या व्हिडिओमध्ये 12वीची मार्कशीट आणि 12वीची सनद कशा प्रकारे डाउनलोड करायची याची आपण संपूर्ण माहिती घेऊया। गेल्या व्हिडिओमध्ये आपण अकाउंट कशा प्रकारे क्रिएट करून कशा प्रकारे 10वीचे मार्क मेमो डाउनलोड केलो। जर कोणाला अडचण असतील तर ते व्हिडिओ बघून घ्या, तुमची जी अडचण असणार आहे ते दूर होऊन जातील। यामध्ये तुम्हाला 12वीचे मार्कशीट आणि सनद कशा प्रकारे डाउनलोड करायचे याची आपण प्रोसेस बघूया। तर चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया। सर्वप्रथम तुमच्या ब्राउझरमध्ये बोर्ड मार्कशीट महाराष्ट्र.gov.in सर्च करून घ्यायचे आणि या पोर्टलवरती यायचे। या पोर्टलवरती आल्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम अकाउंट क्रिएट करून घ्यायचे। तर अकाउंट कशा प्रकारे क्रिएट करायचे याची आपण ऑलरेडी व्हिडिओ बनवला आहोत आणि 10वीचा मार्कशीट त्याच पद्धतीमध्ये डाउनलोड कशा प्रकारे करायचे तर व्हिडिओचा डिस्क्रिप्शन मध्ये लिंक देईन, तुम्ही ते व्हिडिओ पाहून पण अकाउंट क्रिएट करू शकता किंवा या व्हिडिओमध्ये पण सांगन, यामध्ये तुम्ही लक्ष देऊन ऐकून घ्या। यामध्ये तुम्हाला इंटर नेम मध्ये यामध्ये तुमचं नाव आणि या ठिकाणी इंडिव्हिज्युअल सिलेक्ट करायचंय आणि रजिस्ट्रेशन मध्ये तुम्ही कोणत्या मार्कशीट डाउनलोड करणार आहात ते तुम्हाला सिलेक्ट करायचंय। जसं की जर एसएससी तुम्ही एसएससीचा मार्कशीट म्हणजे 10वीचा मार्कशीट तुम्ही डाउनलोड करणार असाल तर 10वीचा म्हणजे नुसतं एसएससी सिलेक्ट करायचंय। 10वी आणि 12वी दोन्ही जरी डाउनलोड करायचे असतील तुम्हाला तर या ठिकाणी एसएससी अँड एचएससी बोथ या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करायची आहे। सेम जे आपण 10वीचे मार्कशीट आपण डाउनलोड केलोत गेल्या व्हिडिओमध्ये अकाउंट क्रिएट करून, सेम त्याच पद्धतीमध्ये तुम्हाला इथं अकाउंट क्रिएट करून घ्यायची आहे आणि तुमचा जे चालू मोबाईल नंबर असणार आहे, जे कोणते मोबाईल नंबर तुम्ही यूज करत असाल आता, जे आधार कार्डला लिंक नसेल तरीही चालते, आधारला लिंक असणे आवश्यक नाहीये, तर आधारला मोबाईल नंबर लिंक राहिना गेलं तरीही तुम्ही इथून डाउनलोड करू शकता। तर या ठिकाणी कॉन्टॅक्ट नंबर म्हणजे तुमचं द्यायचंय। इथं मोबाईल नंबर दिल्यानंतर ईमेल ऍड्रेस टाकून घ्यायचे, जे ईमेल ऍड्रेस तुम्ही वापरता ते ईमेल ऍड्रेस तुम्हाला द्यायचंय, जेणेकरून तुम्हाला लॉग इन करते वेळेस त्याचा युजर नेम म्हणून तुम्ही वापर कराल आणि पासवर्ड तुम्हाला इथं क्रिएट करायचंय आणि कॅप्चा टाकून जे सिक्युरिटी कोड आहे ते टाकून तुम्हाला आय ऍग्री टू द टर्म्स अँड कंडिशन या पर्यायावरती क्लिक करायचंय आणि रजिस्टर या बटनावरती क्लिक करून ओटीपी जे मोबाईलला येईल ओटीपी तुम्हाला व्हेरीफाय करून घ्यायचंय आणि नवीन अकाउंट क्रिएट होईल। नवीन अकाउंट क्रिएट झाल्यानंतर तुम्हाला लॉग इन पेज मध्ये जसं की लेफ्ट साइडला लॉग इन पेज मध्ये युजर नेम जे की तुम्ही ईमेल आयडी जे दिलात तेच ईमेल आयडी तुमचा युजर नेम म्हणून काम करेल। तर तुम्हाला या ठिकाणी युजर नेम आणि पासवर्ड टाकून आणि व्हेरिफिकेशन कोड टाकून साइन इन या बटनावरती क्लिक करून लॉग इन करून घ्यायचंय। तर यामध्ये सर्वप्रथम मी युजर नेम आणि पासवर्ड आणि कॅप्चा टाकून साइन इन करून घेतो। जर तुमचा ऑलरेडी अकाउंट असतील तर या ठिकाणी डायरेक्ट साइन इन करायचंय, अकाउंट क्रिएट नाही करायची आहे कारण रिपीट अकाउंट क्रिएट होणार नाहीये। तर यामध्ये तुम्हाला युजर नेम जे तुम्ही ईमेल आयडी आता प्रोव्हाइड केलात तेच ईमेल आयडी तुम्हाला या ठिकाणी द्यायचंय आणि पासवर्ड जे तुम्ही आता सेट केलात पासवर्ड तुम्हाला टाकायचंय आणि जे सिक्युरिटी कोड आहे ते कोड टाकून साइन इन या बटनावरती क्लिक करायचंय। जसं साइन इन करशाल अशा पद्धतीने तुमचा जे युजर आहे तुमच्या समोर ओपन होतील। यामध्ये तुम्हाला 10वीचा मार्कशीट डाउनलोड या ठिकाणी केलात, परंतु या ठिकाणी 12वीचा मार्कशीट डाउनलोड करायची आहे, 12वीचा मार्कशीट आणि 12वीचा सनद। तर या ठिकाणी व्हेरीफाय एचएससी 12th मार्कशीट या बटनावरती क्लिक करायचंय आणि अकॅडमिक इयर म्हणजेच तुम्ही कधी एग्जाम दिलात
ते तुम्हाला या ठिकाणी टाकायचंय। हे 1990 पासूनचा डेटा या ठिकाणी अवेलेबल आहे। तर या ठिकाणी 1990 पासून तुम्ही कोणत्याही मार्कशीटला डाउनलोड करू शकता। तर या ठिकाणी अकॅडमिक इयर म्हणजे जेव्हा तुम्ही पास झालात, जेव्हा तुमचा एग्जाम झालाय ते इयर तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करायचंय आणि इयर सिलेक्ट केल्यानंतर जे तुमचा एग्जामचा सेशन आहे, सेशन म्हणजेच 1 फेब्रुवारीला झालाय तुमचा एग्जाम, फेब्रुवारी मार्च जे की मेन एग्जाम आहे, आणि जे सप्टेंबर जुलै जसे की सप्लिमेंटरी आपण यूज केलो, फेल झालात आणि तिथे दिलात तर सप्लिमेंटरी जे ऑक्टोबर किंवा जे असतील ते निवडायचे। आणि जे शीट नंबर आहे तुमच्या 12वीच्या मार्कशीट वरती जे शीट नंबर आहे ते शीट नंबर या ठिकाणी तुम्हाला टाकून घ्यायचंय आणि जे तुम्हाला अंक भेटलेत, जे तुम्हाला मार्क्स टोटल या एवढ्या मार्कापैकी समजा 500 पैकी 600 500 पैकी 400 भेटले किंवा कितीतरी तुम्हाला एक मार्क भेटले, तेवढे मार्क तुम्हाला या ठिकाणी टाकून घ्यायचे आहेत। समजा 600 पैकी 520 मार्क भेटले आम्हाला, या ठिकाणी 520 टाकलं आणि कॅप्चा टाकून सबमिट या बटनावरती तुम्हाला क्लिक करायचंय। जसं की या ठिकाणी मी शीट नंबर्स टाकलेलो नाहीये, तर या ठिकाणी शीट नंबर टाकून घ्यायचंय आणि जे ऑब्टेन्ड मार्क्स आहेत टोटल किती पैकी तुम्हाला किती पडलेत तेवढेच मार्क टाकायचे आहेत, ना की तुम्हाला पर्सेंटेज टाकायचे। फक्त तुम्हाला मार्क्स टाकून सबमिट या बटनावरती क्लिक करायचंय। एवढं करताच तुमच्या समोर अशा प्रकारे तुमचं नाव, तुमच्या आईचं नाव आणि तुम्ही कोणत्या स्ट्रीमला आहात आणि डिव्हिजन कोणती आहे, सेंटर कोड काय आहे आणि कॉलेजचा नंबर काय आहे, सिरियल नंबर काय आहे, स्कूल नंबर, अशा प्रकारे तुमच्या समोर दिसतील। हे तुम्हाला व्हेरीफाय करून घ्यायचंय, म्हणजेच तुम्हाला चेक करून घ्यायची आहे आपलाच सर्टिफिकेट आहे का नाही। हे चेक करून घेतल्यानंतर तुमचे मार्क्स चेक करायचे आहेत, टोटल किती पर्सेंटेज पडलेत, कोणत्या विषयाला किती मार्क्स पडलेत हे तपासून घेतल्यानंतर डाउनलोड HSC मार्कशीट जे मेन मार्कशीट आहे आपला, यावरती तुम्हाला क्लिक करायचे पहिल्या लिंक वरती आणि सेव्ह करून घ्यायचे। हे एवढं झाल्यानंतर तुम्हाला 10वीचा सनद डाउनलोड करण्यासाठी या सेकंड लिंक वरती तुम्हाला क्लिक करायचंय। डाउनलोड HSC पासिंग सर्टिफिकेट यावरती क्लिक करून तुमचा जे 12वीचा सनद आहे अशा पद्धतीमध्ये तुम्ही दोन्हीही मार्कशीट डाउनलोड करू शकता। आणि याला आपण ओपन करून घेऊ। ओपन करून घेतल्यानंतर सेम तुमचा जे ओरिजिनल मार्कशीट आहे सेम तेच मार्कशीट तुम्हाला अशा प्रकारे जे दाखवतील। आणि याचा सनद जर बघायचं असतील तर सनद मध्ये जे तुम्ही मार्कशीट डाउनलोड केलात, जे सनद शीट म्हणजे सनदचं जे मार्कशीट तुम्ही डाउनलोड केलात ते बघण्यासाठी तुम्ही जिथे डाउनलोड केलात त्यावरती क्लिक करायचंय। सेम तुमचा जे सनद असणार आहे एक्झॅक्ट तेच तुम्हाला अशा प्रकारे PDF स्वरूपात दिसतील। अशा पद्धतीने तुम्ही जे तुमचा 10वीचा मार्कशीट असो किंवा 12वीचा मार्कशीट असो, दोन्हीही मार्कशीट म्हणजे जसे की 10वीचे 2 आणि 12वीचे 2 मार्कशीट तुम्ही सहजरित्या कुठेही तुमचे मार्कशीट डाउनलोड करू शकता आणि त्याचा वापरही करू शकता। यामध्ये 10वीचे 2 म्हणजेच 10वीचा एक मेन मार्कशीट आणि 10वीचा एक सनद म्हणजे सर्टिफिकेट, हे 2 मार्कशीट आणि 12वीचे 2 म्हणजेच 12वीचा मेन सर्टिफिकेट, 12वीचा मेन मार्कशीट आणि 12वीचे एक सनद, अशा पद्धतीने तुम्ही 4ही मार्कशीट जे आहेत सहजरित्या डाउनलोड करू शकता। आणि तुम्हाला जिथे वापरायचे असतील तिथे जाऊन तुम्ही लीगल पद्धतीमध्ये तुम्ही वापरू पण शकता आणि यासाठी तुम्हाला कोणतेही अडचण येणार नाही। जर या व्हिडिओमध्ये डाउनलोड करते वेळेस काही अडचण येत असतील तर मला कमेंट सेक्शन मध्ये कमेंट करून विचारू शकता। धन्यवाद मित्रांनो।